तर जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 44 अंशावर गेलेलं आहे। पुढील 4 दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तापमान 46 अंशावर आहे आणि हे तापमान वाढू शकतं असाही अंदाज वर्तवला गेलाय। उष्माघाताचा धोका वाढल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय। प्रथमतः जळगाव शहराचा इतिहासच हा फार उष्ण राहिलेला आहे आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने सुद्धा उष्णतेचा प्रचंड कहर हा जळगाव शहरावर होणार असून आम्हाला आताच काम करण्याच्या संदर्भातही नियोजन करावं लागत आहे। सांगायचा अर्थ असाच की सकाळी 9 वाजता घरून निघाल्यानंतर 12 वाजेपर्यंत घरात यावं असं नियोजन करूनच घराच्या बाहेर निघतो, कारण 12 वाजेनंतर शहरात बाहेर फिरणं म्हणजे अक्षरशः तुम्ही फार मोठं संकट डोक्यावर घेऊन फिरतायत। आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, काय नेमकी स्थिती आहे जळगावात? नक्कीच जगदीश, जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून जळगाव शहरानंतर दुपारी 12 नंतर जळगावचे रस्ते हे निर्मनुष्य होताना दिसून येत आहे। जळगावच्या या वाढत्या तापमानामुळे शेती व्यवसायाला देखील मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांचं जे काढणीला आलेले मका पीक आहे, या मका पिकाला देखील मोठ्या प्रमाणात 5 हेक्टरवर आग लागल्याची घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडली होती। या ठिकाणी उन्हापासून बचाव करण्यासाठी जळगावकर नागरिक हे शितप्यांचा, रुमाल टोपीचा आधार घेताना दिसून येत आहे। जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगावच्या नागरिकांना आवाहन केले आहे की 12 ते 4 मध्ये विनाकारण कुणीही उन्हाचा पारा हा वाढत असल्याने विनाकारण कुणीही घराबाहेर फिरू नये। त्याचप्रमाणे जास्तीत जास्त डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पाण्याचा व ओआरएसचा वापर नागरिकांनी करावा। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून खबरदारी म्हणून जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघात कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे, जेणेकरून नागरिकांना या संदर्भात उष्माघात झाला की त्वरित या ठिकाणी उपचार सुरू करता येतील व जास्तीत जास्त आगामी काळात जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा आणखी वाढण्याचा अंदाज हा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। जगदीश, ठीक आहे जुगल, तुम्ही असेच जोडलेले राहा।